नमस्कार। 19 एप्रिल ते 25 एप्रिल ह्या काळात बुध ग्रह वक्री होत आहे। बुध ग्रह हा आपल्या वाणीचा कारक ग्रह आहे, आपल्या विचारांचा कारक ग्रह आहे। त्यामुळे बुध ग्रह वक्री झाल्यावरती प्रत्येकाच्या कुंडलीवरती त्याचा विशिष्ट परिणाम होणार आहे। ह्या पिरियड मध्ये जर तुम्ही कोणते नवीन कॉन्ट्रॅक्ट साइन करणार असाल तर थोडं थांबा। 25 एप्रिल नंतर नवीन कॉन्ट्रॅक्ट साइन करा। जर कोणती मोठी गॅजेटची खरेदी होणार असेल तर ती सुद्धा या दरम्यान करू नका। जर तुम्ही मोठे प्रवास करणार असाल तर त्याचे बुकिंग तुम्ही या दरम्यान करू नका। तसंच जर तुम्ही काही लिहून देणार असाल, काही कमिटमेंट करणार असाल, काही बोलून कमिट करणार असाल तर ते सुद्धा तुम्ही 19 ते 25 एप्रिल दरम्यान करू नका। जर ह्या दरम्यान तुम्हाला काही गोष्टी खटकल्या किंवा कोणाचे बोलणे लागले तर तुम्ही ते पर्सनली घेऊ नका। बुध ग्रह वक्री झाल्याने हा परिणाम होऊ शकतो। 25 एप्रिल नंतर या गोष्टीवरती पुन्हा विचार करा आणि मग ऍक्शन घ्या। जर तुम्हाला कोणाला काही सांगायचे असेल आणि ते खूप महत्त्वाचे असेल, दुसऱ्याने ते रेकॉर्ड करावे किंवा लक्षात ठेवावे असे वाटत असेल तर ते सुद्धा तुम्ही 25 एप्रिल नंतर करा। कारण मे बी ती व्यक्ती हे बोलणे एवढे सिरियसली घेणार नाही। तुम्हाला कोणते मोठे कमिटमेंट द्यायचे असेल, कुठले वचन द्यायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही या पिरियड झाल्यानंतर करा। पुन्हा एकदा गोष्टींवरती विचार करा आणि मग रिॲक्ट व्हा। लक्षात ठेवा, वक्री बुध असताना त्याचा आपल्या वाणीवर परिणाम होणार असतो आणि आपल्या लिखाणावरही परिणाम होणार असतो, विचारांवर परिणाम होणार असतो। त्यामुळे ह्या पिरियड मध्ये केलेली कोणतीही गोष्ट कदाचित बिघडू शकते। म्हणून थोडं थांबा, हा पिरियड झाल्यानंतर पुन्हा विचार करून मग त्याच्यावरती ऍक्शन घ्या। धन्यवाद।